महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। 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 पुंडलीकवरदे विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम। सत्संग कार्यक्रमामध्ये श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त भाविकांना प्रणाम। या रामतत्वाच्या अवतीभोवती चर्चा आहे। आपण सर्व सत्संग कार्यक्रमामध्ये रामाला जाणून घेण्याची इच्छा ठेवून एवढा खटाटो प्रयत्न आपण करीत आहोत। राम जाणून घेण्याच्या आधी शुभ कर्माची आवश्यकता आहे।
आणि नुसती शुभ कर्माची आवश्यकता नाही, तर अशुभ कर्मांना वर्जित करण्याची आवश्यकता आहे, टाळण्याची आवश्यकता आहे. शुभ अशुभाची ओळख करून देण्यासाठी सत्संग आहे. सत्संग एक शाळा आहे, विद्या आहे. जसं शाळेतली एक विद्या आहे आणि सत्संग एक विद्या आहे. आता सांगितले ना खुशीनं. शाळेतली विद्या बाह्य जगत जाणून घेण्यासाठी आहे. सत्संगातली विद्या अंतर्जगत म्हणजे दुसऱ्याला जाणून घेण्यासाठी शालेय विद्या आहे आणि स्वतःला जाणून घेण्यासाठी सत्संग विद्या आहे. याला आत्मविद्या असं म्हणतात. आत्मविद्या प्राप्त करण्यासाठी सत्संग ही शाळा आहे. आणि तुम्ही आम्ही सर्व विद्यार्थी आहोत. सांगणारा वक्त्याला बी श्रवण करत करत ऐकावं लागते. आता मी सांगालोच का ऐकालो बी, मी जे सांगतो तो मी स्वतः ऐकत राहतो. म्हणून श्रोतेवीन वक्ता, जे ऐकत नाही फक्त सांगतो तो वक्ता होऊ शकत नाही. सांगावं लागतं आणि स्वतः ऐकावं लागतं. सांगणारा जर ऐकत नसेल तर ऐकणारे पुढे जातील आणि सांगणारा तिथंच राहून जाईल. अशी परिस्थिती होते. म्हणून सांगणे आणि ऐकणे दोन्हीची गरज आहे. आणि जेव्हा स्वयंची सत्ता प्राप्त होईल, परमात्म प्राप्ती होईल, तेव्हा न सांगायचं आहे न ऐकायचं आहे. आता सांगणे पुसणे दोन्ही नाही. तर असं हे शुभ अशुभ कर्माचा विचार सत्संगमध्ये ऐकायला मिळतो. शुभ कर्म काय आहेत, अशुभ कर्म काय आहेत. जसं सध्याचा दौर चालू आहे की वृक्षारोपण, हे कोणतं कार्य आहे? शुभ कार्य आहे. शुभ कार्य केल्या वाचून राहू नये, कोणीही केल्या वाचून राहू नये, आणि अशुभ कार्य कोणीही करू नये. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, समाज हिताचे जे कार्य आहेत, भगवद्गीता सांगते सर्वभूत हिते रतः. अनेकांचं हित ज्याच्यामध्ये आहे ते कार्य, कुठलंही कार्य असो, ते शुभ कार्य आहे. आणि शुभ कार्याचं फळ आहे आपल्या जीवनामध्ये मिळणारी अनुकूलता, सुख. अशुभ कार्याचं फळ आहे दुःख. आता जे काही आमच्या जीवनामध्ये दुःख आलेलं आहे किंवा येणार आहे, हे कोणत्या कार्याचं फळ आहे? अशुभ कार्याचं फळ आहे. जे अशुभ कार्य आहे की जे शास्त्रानं ज्याचा निषिद्ध केलेलं कार्य आहे. शुभ कार्य आहे शास्त्रानं विहित सांगितलेलं कार्य आहे. तर अशुभ कार्याचं फळ दुःख आहे आणि शुभ कार्याचं फळ सुख आहे. मायबाप, अशुभ कार्य तर केलेलं फळ आता चुकणार नाही, ते तर भोगायचंच आहे पक्क, आणि भोगणंच चांगलं आहे. अशुभ कार्याचं फळ दुःख आहे आणि ते भोगणेच
चांगलं आहे का? तर त्याच्यातून सुटायचं आहे ना, मुक्त व्हायचं असेल तर त्या भोगण्याला कोणीही कंटाळा करू नये. दुःख भोगण्याला ते टाळणे शक्य नाही. ते टाळण्यामध्ये ऊर्जा आपली बर्बाद करण्यापेक्षा ते भोगण्यामध्ये ऊर्जा चालली ना, एकेरीच बरं आहे ना, दुहेरी काय? शुभ कार्याचं फळ सुख आहे. सुख तुमच्या जीवनामध्ये येईल, संपत्ती येईल, सुख येईल, कला कुशलता विद्या विद्वता सत्ता संपत्ती इत्यादी गोष्टी येतील तुमच्या जीवनामध्ये. तर तुम्ही त्याला समाजामध्ये इतरांसाठी त्याचा उपयोग करा, वाटा. सुख वाटलं पाहिजे आणि दुःख स्वतः भोगलं पाहिजे. आम्ही दुःख वाटण्याचा प्रयत्न करतो आणि सुख दार बंद करून आपल्या आपल्या घरात भोगण्याचा प्रयत्न करतो आम्ही. इथंच तर एक कठीणाई आहे आणि हे शक्य नाही. सुखाच्या वाटण्यामध्ये कल्याण आहे आणि दुःखाच्या भोगण्यामध्ये कल्याण आहे. भोगून संपवावं लागतं. तर दुःख टाळण्याचा प्रयत्न करू नये, परंतु एक प्रयत्न नक्की करावं की अशुभ कार्य जर आता करण्याची इच्छा होत असेल तर ते टाळण्याचा प्रयत्न करावं. का करावं? तर अशुभ कर्म करावं करू नये याची स्वतंत्रता ईश्वराने तुम्हाला दिलेली आहे. नवीन पाप करायचं नसेल तर हे तुमच्या हातात आहे आणि केलेलं पाप टाळायचं मात्र तुमच्या माझ्या हातात आता नाही. जर नवीन कर्म करायचे आहेत तर आता ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे. आता झाड लावणे न लावणे हे कोणाच्या हातात आहे? आता तुम्ही असं म्हणा की माझ्या नशिबात आहे की नाही की झाड लावायचं, असं राहते का? राहत नाही तसं. या आमरसाच्या मोसममध्ये सर्वांनीच रस खाल्ला असेल ना. जर खाण्याचा अधिकार तुम्हाला आहे तर लावण्याचा अधिकार कोणाला आहे? परंतु आता असे अधिकारी पैदा झाले, खायचा अधिकार ठेवतात, लावायचा ठेवत नाहीत, पण वेळ आली तर झाड तोडण्याचा अधिकार ठेवतात. अशी मूर्खता वाढत चालली समाजामध्ये. अशुभ कार्य आहे, दुःख भोगावं लागल. काल मी निजामाबादहून, आज सकाळी निजामाबादहून आलो मी तुमच्यासाठी. तुम्ही तर इथून जवळून आलात, माझ्यासाठी आलात का? नाही ना. पूज्यश्री अवधेशानंदगिरी स्वामीची कथा ऐकायला गेलो होतो. ते काल सांगत होते कथेमध्ये त्यांच्या 10 मुलं पैदा करण्यापेक्षा एक मुलगी 10 मुलाची बरोबरी करते. काल त्यांनी सांगितलं कथेमध्ये. तेवढंच श्रेष्ठत्व आहे एका मुलीमध्ये 10 मुलात जेवढं आहे एका मुलीमध्ये. आणि 10 मुली पैदा करण्यापेक्षा एक झाड लावण्यामध्ये तेवढी श्रेष्ठता आहे. पिंपळ वृक्ष सांगितले त्यांनी. झाडं कोणते बी लावा पण पिंपळ वृक्ष अजून श्रेष्ठ आहे. तर एक पिंपळ वृक्ष लावलं तर 10 मुलींचं दान दिल्यासारखं आपण आहे, पुण्य आहे. एवढं महत्त्वपूर्ण वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, परंतु अजून कोणी त्याच्यामध्ये सक्रिय होत नाही. हे आपलं एक काम आहे, आपलं एक कर्तव्य आहे असं कोणीही समजून घेत नाही. एवढं सांगालो तर आम्ही तरी झाडं लावायची चर्चा कुठंच नाही, फक्त ऐकायचंच काय.
असं ठरवा ना, एक तरी झाड मला लावायचं आहे. कोणीच ठरवत नाही. ज्याला जागा आहे त्याने तर लावा. आणि झाडं लावण्याची जागा कोणाला मिळते? जे जागं झाले त्यालाच मिळते. झोपणाऱ्याला काय मिळणार? ठीक आहे, आता आपल्या सत्संगमध्ये झाडं आणलेली आहेत. जाते वेळेस ज्यांनी जागा असेल, जे जागा असेल त्यांनी एक झाड घेऊन जा. टाकून द्यायसाठी नाही, किंवा इथून घेऊन जाताना महाराजांनी बघावं याच्यासाठी घ्यायचं नाही. लक्षात असू द्या, लावायचं, त्या झाडाला जगवायचं. काठी, कुंपण, पाणी, संरक्षण इत्यादी करायचं असेल, झाड घेऊन जा. जे काही असतील झाडं ते घेऊन जा, वाढवा झाडं. आता येत्या वेळेस पाहिलं रस्त्याने हायवे रोडला झाडांची अशी लाईनच्या लाईन होती. सुंदर दृश्य होता. सौंदर्य तेरा ही तू ही है, तुकडोजी महाराज सांगतात. तर शुभ कार्य करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. शुभ कार्य करण्याचा अधिकार सर्वांना आहे. झाड लावणं शुभ कार्य आहे. झाड न लावणं अशुभ, झाड तोडणं अशुभ कार्य आहे. झाड लावणे शुभ कार्य आहे, झाड तोडणे अशुभ कार्य आहे. त्याचं फळ भोगावं लागते, दुःख भोगावं लागते. आणि झाड न लावू देणे किंवा लावणाऱ्याची निंदा करणे, हसणे, हे अधम कार्य आहे. कोणतं कार्य? अधम, नराधम कार्य. झाडं लावण्याची चर्चा होती. आम्ही बसलो होतो. काही भाविक लोक, श्रद्धाळू लोक आले आणि ते सांगू लागले की महाराज आम्ही 150 खड्डे केले, झाडं लावले, 50 लावले, 100 लावले, असं सांगत होते. तर 2 नास्तिक आले तिथं आणि ते म्हणायला सुरू केले, एवढ्या झाडांना काय होते देशाचं? मग तोडतो ते बी 50 तोडून टाक. हे अधम लोकांची संख्या वाढत चालली. अरे त्यानं त्याचं कर्तव्य कराले बाप. 25 तर लावले ना. अरे 25 काय होते असं म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्यांनी 50 लावले असतील त्याला अधिकार आहे. पण हे किती झाडं तोडून खाल्लंय की पैसे करून, आणि ते म्हणाले 25 झाडांना काय होतं, म्हणजे याला तोडायला पाहिजे ना जास्त. अशा अधमांची संख्या वाढत चालली. सत्संगी मित्रांनो, अशुभ कर्म टाळणे आणि शुभ कर्म करणे ही विद्या आहे, शास्त्रविद्या आहे. शालेय विद्येमध्ये शुभाशुभाचा विचार नसतो. असतो का? केवळ डेव्हलप. परंतु अध्यात्मविद्या, आत्मविद्येमध्ये शुभाशुभाचा विचार असतो. ही विद्या आहे. माणसाला माणूस बनवण्याची विद्या आहे आत्मविद्या. माणसातला माणूस ओळखायची विद्या आहे आत्मविद्या. माणसातला आत्मा ओळखण्याची विद्या आहे आत्मविद्या. ही सत्संगातली विद्या आहे. अशुभ कर्म करणे बंद करावं. एकानं विचारलं की पुढचा माणूस जर आम्हाला विरोध करत असेल तर आम्ही गप्प बसायचं का? गप्प बसू नका, हरीचं नाम घ्या, आहे ना. तर तुम्ही हरीला प्रार्थना करा की हे हरी याची बुद्धी शुद्ध कर.
माणसाच्या मागे लागू नका. त्यांनी थापड मारली म्हणून मी मारलो, त्यांनी शिवी दिली म्हणून मी दिलो, त्यांनी बुडविलं म्हणून मी बुडविलो. तर त्यांनी आपणाला चांगलं शिकवलं का वाईट? मग वाईट तुम्ही त्याच्याकडून शिकता तर ते तुमचा गुरु, तुम्ही त्यांचे. जेवढं जेवढं तुम्ही दुसऱ्याकडून वाईट करायचं शिकलात ते तुमचे गुरु आहेत. असल्या वाईट गुरुचा त्याग करा, अशुभ कर्म टाळा. ठीक आहे, त्यांनी बुडवलं तुम्ही बुडवलं, त्यांनी शिवी दिली तुम्ही शिवी दिलं, त्यांनी हे करीत आलात. समजा तुम्हाला कुत्र्यानं चावलं, तुम्ही काय करणार? केलं तेच करायचं ना. जे पुढच्यानं जे केलं तेच आपण करायचं आहे. समजा कुत्र्यानं चावलं तुम्हाला, पिशाळ्या, तर तुम्ही काय करणार? सांगा ना. बदला घ्यायचं म्हणजे काय करावं? कोणाला चावणार तुम्ही? तसं अशी परिस्थिती आमच्या जीवनात ज्ञानाच्या विवेकाच्या अभावामुळे येत चालली. विचाराचा अभाव आहे, विवेक नाही, ज्ञान नाही. आम्ही लोकाचं शिकत गेलो पण शास्त्राचं मात्र अजून काही शिकलो नाही. शिकण्यासाठी शास्त्र आहे, समजण्यासाठी लोक आहेत. इतिहास साक्षी आहे, आपल्या समोर आहे. धृष्टता करणारे आणि नीच लोकांच्या कर्मामुळे त्यांना परिस्थिती, त्यांच्या जीवनात परिणाम काय आला हे आपणाला डोळ्याला दिसते ना. हे त्यांच्याकडून शिकून घ्या की नीच लोकांच्या कर्मामुळे काय झालं, आणि ते नीचता आपण सोडून द्यायची. पाहून तरी रावणानं सीता आणली, लई सुख मिळालं का त्याला? हे पाहून बी लोक अत्याचार सोडत नाहीत, व्याभिचार सोडत नाहीत. तर ही सगळी सारी सृष्टी आपल्यासाठी शाळाच आहे. वाईटामुळे काय होते, चांगल्यामुळे काय होते, हे सारे सृष्टीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळते. प्रॅक्टिकल, प्रयोगात्मक आहे सृष्टी. हे समजून आपण आपलं पाऊल टाकणं महत्त्वपूर्ण आहे. आचार वाचून आपल्या उपासनेला, साधनेला काहीही फळ मिळणार नाही. सकाम निष्काम भाव वैष्णवीनं सांगितले ना. आता सकाम भाव, निष्काम भाव. देव प्रसन्न झाला तर काही लोक देवाकडं मागतात, आणि देव प्रसन्न झाला तर काही लोक देवालाच मागतात. जे देवालाच मागतात ते संत झाले, आणि देवाकडे मागतात ते संसारी झाले. सकाम निष्काम. आणि देवाकडे मागलेली संपत्ती मिळणार तुम्हाला, परंतु बंधन त्याच्याबरोबर येणार. संपत्ती एक विपत्ती आहेच, तसं शरीर, सावली शरीराला सोडून राहत नाही, तसं संपत्ती विपत्तीला सोडून राहत नाही. तुमची आवश्यकता जे आहे तिथपर्यंत ते देवाची मर्जी आहे. शास्त्राचं म्हणणं आहे की हे तुम्हाला गरजेचं आहे, याच्यात काही बंधन नाही. पण त्यापेक्षा अधिक जेव्हा तुम्ही पुढे जातात तेव्हा ते तुम्हाला बंधन झाल्याशिवाय राहत नाही. काल स्वामीजी सांगत होते त्यांच्या कथेमध्ये, जेव्हा त्यांचं बोलायचं तर त्यांचं स्मरण करून सांगतो. चोरी करत नाही मी कोणाचे ज्ञानाचे.
परीक्षिती राजाची कथा होती. ते डोक्यावर मुकुट घातला आणि त्याच्या विचारामध्ये परिवर्तन झालं, विकृत विचार झाले. कारण ते एका राक्षसाचा मुकुट होता आणि ते सोन्याचा मुकुट होता. ते इतरांना लुबाडून, अन्याय करून, आक्रमण करून कमावलेलं सोनं, त्या सोन्याचा मुकुट. तर अशा अनितीनं कमावलेल्या सोन्यामध्ये कलियुग स्थान करून बसते. सोन्यात कलियुग राहते, पण कोण्या? नाही तर हे ऐकून फटाफट काढून टाकसाल अंगावरलं, इथून कोण घेऊन जाणार? अनितीनं कमावलेल्या सोन्यामध्ये, संपत्तीमध्ये, धनामध्ये, पैशामध्ये, प्रॉपर्टीमध्ये अनितीनं जेवढं कमावल्या जाते त्याच्यामध्ये कोण बसते? कलियुग बसते. आणि कलह लावल्याशिवाय, कलह म्हणजे भांडण, घरोघर भांडण आहे. बिना भांडणाचं घर जर कोणी देईल दाखवून, त्याला 51 रुपये इनाम. 51 रुपये बस झाले ना. बिना भांडणाचं घर दाखवा मला. हां, बिना भांडणाचं घर एकच आहे, त्याला घरच नाही. ते आमचे मारुती राया, हनुमानजी, त्याला घरच नाही तर भांडण कुठून येईल? कामची नाही तेथे क्रोधची कैचा, तेथे कैचे भांडण रे, कामनाच नाही. सुशेन डॉक्टरचं दवाखाना लंकेमधून हातावर घेऊन त्याला बाहेर घेऊन येता येते. द्रोणागिरी पर्वत जमिनीतून उखडून उपडून बाहेर लक्ष्मणाला संजीवनी आणता येते त्याला. तर त्या लंकेतून एक सोन्याचं घर घेऊन येता येत नव्हतं का? शक्ती नव्हती का? सामर्थ्य नव्हतं का? अरे होतं सगळंच, पण कामना नव्हती. आणि हे कामना नव्हती म्हणूनच शक्ती होती. समाज कार्य करण्याची शक्ती तेव्हाच येते जेव्हा कामना कमी होते. हे जी साधना आहे, शुभ कार्य, चांगले कर्म, सत्कर्म, नामस्मरण, हे आपल्या संसारामध्ये आपल्या जीवनातली दुर्बलता हटवते. ते दुर्बलता कमी होते त्याच्यामुळे. जे की आज आम्ही दुर्बल आहोत, शक्तिहीन महसूस कर रहे आहोत. कसं तरीच वाटालंय, कसं तरीच व्हायलंय, झोपच येणं गेली. काय आहे? दुर्बलता आहे, अशुभ कर्माची दुर्बलता आहे. कशानं आली ही दुर्बलता? अशुभ कर्मामुळे आली. चुकीचे काम करा, दुर्बलता येते. आपल्या जवळचं धन, संपत्ती, जे बी काय असेल, सत्ता, दुर्बलतेवर ते उपाय नाही. जागच्या जागी राहून जातात ते. स्वतः माणूस दुर्बल अनुभव करतो. पण दुर्बलता आपली हटवायची असेल तर शुभ कर्माची गरज आहे. सकामता काढून निष्काम कर्म करा. आणि शुभ कार्य त्यालाच म्हणतात की ज्या कामामध्ये स्वार्थ नाही, त्या कामाला शुभ कार्य म्हणतात. आम्ही आता लग्नाला बी शुभ कार्यच म्हणतो, शुभमंगल. अरे एवढं अमंगल त्या लग्नानंच तर होऊन गेले आजपर्यंत, आत्तापर्यंत. आम्ही नाव काय दिलं त्याला? शुभमंगल. हां, याच्यासाठी नाव दिलं आम्ही की नकली वस्तू जर विकायची असेल तर लेबल कोणतं लावावं लागते? असली, है ना, चांगल्या कंपनीचं लेबल लावलं. म्हणून लग्न अशुभ म्हणून जर ठरवलं तर हे लोक बिघडतील, म्हणून त्याला नाव काय दिलं? शुभमंगल. चला करून घ्या.
पण लग्न शुभकार्य नाही, पण करून घेणं गेलं तर अशुभ झाल्याशिवाय राहत नाही. आता म्हणतील हे लेकरं म्हणतील की आम्हाला आधी असं म्हणलं ना, आता तसं म्हणलं. त्याच्यापेक्षा अशुभ होणार आहे काय केल्यानं, नाही करून घेतलं तर. म्हणून याला शुभ मंगल म्हणावं, उगं करून घ्यावं, पिढा गेली, हेच बरं. अशुभ कार्य, दुसऱ्याचं हित ज्या कामामध्ये आहे ते शुभ कार्य आहे. आणि आपण कुठलंही काम केलं, बोलणं, करणं, देणं, घेणं, कार्य, क्रिया, कलाप ज्याच्यामध्ये इतरांचं अशुभ होते, त्रास होते, अन्याय होते दुसऱ्यावर, ते कोणतं काम, हे अशुभ कार्य आहे. हटकून आपल्या नानीचं पाणी रस्त्यावर सोडणं हे कोणतं कार्य आहे. ज्याला दिसत असेल पाणी, आता कोण कोण सोडले, खड्डा करा, शोष खड्डा, त्याच्यामध्ये सोडा पाणी, रस्त्यावर सोडू नका. जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास होते, चिखल होते, त्याच्यामध्ये मच्छर होतात, ते मच्छर एका माणसाला चावते, त्याला डेंग्यू होते, त्याची लागण सगळ्या गावाला होते, हजारो लोक बिमार होतात. किती पाप आहे, कशामुळे, एक पाणी रस्त्यावर सोडलं तर एवढं मोठं पाप आहे. हे कोणतं कार्य आहे हो. मग जेवढे सत्संगी आहेत त्यांनी आपल्या पाण्याची व्यवस्था करून घ्या. आता त्यांना माहीत नाही, त्याला ठेवू द्या, काय करणार, पक्का सोडणार नाही पाणी. मग तुम्ही जर रस्त्यावर पाणी सोडणं गेलं तर शेजाऱ्याची दुश्मनी कशी, बदला कसा घ्यायचा. मग सत्संग काय करायला आम्ही, सत्संग आहे का. सत्संग, अशुभ कार्य करण्यामध्ये सत्संग होत नाही. दुसऱ्याच्या अंतरास बसेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका, हे शुभ कार्य आहे. शिकायचं, थोडं थोडं शिका, काय करणार, ऐकून काय करणार. तुम्ही याच्यासाठी येत नाही सत्संगला, आपला कापूस बरा यावं, आपला सोयावर रोग येऊ नये, सत्संग केल्यामुळे नोकरी लागाव, छी छी छी, कचरा आहे. आपल्या दिमागमध्ये कचरा भरलेला आहे. अरे कुठली साधना केल्यानं काहीच होत नाही. शुभ अशुभ कर्मामुळे फळ मिळते. आणि साधना याच्यासाठी करायची आहे की शुभ अशुभ समजण्यासाठी. हरिनाम याच्यासाठी घ्यायचा आहे, सत्संग याच्यासाठी घ्यायचा आहे, करायचं आहे की शुभ कर्मामध्ये आपणाला प्रवृत्ती व्हावी, शुभ कर्म करण्याचं सामर्थ्य, ताकद यावं म्हणून सत्संग करा. फळ तर तुमचं कर्म देणार आहे, सत्संग नाही. सत्संग तुम्हाला विवेक देते की कोणतं काम करावं, कोणतं काम करू नये, असा विवेक पाहिजे माणसामध्ये. छोट्या छोट्या गोष्टी जर तुमच्या अशुभ कर्माच्या जर तुम्ही काढल्या, हिशोब जर केलात तुम्ही, तर एक डायरी भरून जाईल. ते सगळे बंद करून टाका. अशुभ कर्म नक्कीच तुमचं चांगलं होणार आहे. परंतु महाराज, जर आम्ही आतापर्यंत दुसऱ्याचा छळ केलेला आहे, दुसऱ्याची अडचण बनलेलं आहे, आणि आता जर आम्ही ते कमी करू तर ते विरोधी लोक आम्हाला हारलं म्हणतील की आता. तर तुम्हाला नक्कीच त्या अशुभ कर्माचं फळ, दुःख मिळणार आहे. आता एका माणसापुढे जर हरणं गेला तुम्ही तर 84 लाख जन्म तुम्हाला हरावं लागतं, दुःखच भोगावं लागतं. एका पुढे हरलेलं बरं की इतके जन्म हरलेलं बरं, सांगा. एक माणसापुढे हरायला काय हरकत आहे, हरून जा. पर धन देख कर थूक बराबर, पर निंदे से बहिरारे, पर स्त्री से शंड बनकर कर ले हित अपनारे. राहा, सर्वाबरोबर राहा,
परिस्त्री सोबत शंड बनवून राहा, नपुषक बनवून राहा इतर स्त्रियांसाठी, तुमचं कल्याण आहे. हरा तुम्ही. कुठे गेली छोटी? का गे? का? विमला सांगितली कबीरदास महाराजांचं. मागणे आणि न मागणे हे कबीरदासाचा दुहा होता त्याचा. मागणं किती नीचता आहे. कबीरानं सांगितलं मागण्याबद्दल. ती गेली, तिला म्हणायला होत होतो अजून पण गेली. तर हे मागण्याबद्दल तिरस्कृत केलेलं आहे संतांनी, कबीरदासासारख्यांनी, अनेक महापुरुषांनी या मागण्यावर कितीतरी चर्चा केलेली आहे. मांगन से भीक भली, भिकारी होणं बरं का की म्हणली तिनं असं. हां, मांगना मरण समान काहीतरी असं म्हणले ना. मांगणं म्हणजे मरणात समान, मृत्यू की जैसा आहे. संतांनी सांगितलंय दास्य करू तुझे अनिका मागू खावया, दिग्गजाले जिने माझे पंढरी राया, दिक्क झाले जिने माझे पंढरी राया. काय मागावं? तर मागणं हे मरणात समान आहे. आणि आता तर सोयरीक मागल्याशिवाय होत नाही. कीर्तन भजन मागल्याशिवाय होत नाही. सत्संग देवाला मागल्याशिवाय होत नाही. मागण्यापेक्षा मरून जा. सत्संग मागण्यासाठी नाही, सत्संग शुभ अशुभ समजण्यासाठी आहे. शुभ अशुभाचा विवेक मिळण्यासाठी आहे. बिन सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. असो, जेव्हा सुग्रीवाचा गैरसमज वाळीला झाला की आणि जे विवराला जे मोठा पर्वत लावून आला ते याच्यासाठी की माझा भाऊ मधीच मरून जाओ, राहून जाओ. कथा ध्यानात आहे ना. आणि आपण राज्य करावं, याची पत्नीही आपलीच हो, राज्यधर बनाव, आपण सुख साम्राज्य भोगाव, अशा दुरुद्देशानं सुग्रीवानं हे काम केलेलं आहे. असा गैरसमज पत्नी आणि संपत्तीमुळे कोणाला झाला? वाळीला झाला. वाळीला. मग ही कथा सगळी रामाला सांगितली सुग्रीवानं. रडू लागला की राम काय करू, माझी संपत्ती गेली, राज्य गेलं, पत्नी गेली, सुख गेलं, मी बेचैन आहे आता, माझ्या जगण्याला काही अर्थ नाही आता. पण एक गंमत अशी आहे, भले वाळीच्या विरोधानं मृत्यूच्या भयानं का होईना सुग्रीवानं त्याग केला की नाही संसाराचा, विषयाचा. विवेकानं नाही कराय, कशानं केला? अरे भयानं केला. भय होतं त्याच्या मनामध्ये. मृत्यू भयाने का होईना राज्य, संपत्ती, स्त्री, विषय, भोग सगळे त्याग केले की नाही. त्या निमित्तानं का होईना पण त्याग केला म्हणून राम भेटला. त्यागात शांती नंतरम. आणि ज्याच्यामुळे त्याग झाला त्याचे बी उपकार आहेत ना. कोणाचे?
वाळीचे, त्याला बी राम भेटायला गेला. तुम्ही त्याला कमी समजू नका. ज्याच्यामुळे तुम्हाला त्याग होऊ शकते ते बी तुमच्यासाठी गुरु आहे, तुमच्यासाठी परोपकारी आहे. वाळीच्या भयानं ऋष्यमुख पर्वतावर राहू लागले. पर्वताच्या खाली उतरले. रामानं सांगितलं की आता वेळ लावू नको, लगेच युद्धाच्या मैदानामध्ये उतार. ललकार वाळीला, बबुंकार केला, ललकार दिला, हे वाळी ये बाहेर. वाळी म्हणला अजून आलास का तू? मग युद्ध सुरुवात झालं दोघांचं. रामानं सांगितलं तो युद्ध सुरुवात कर, मी त्याला मारतो. सुग्रीवानं सांगितलं रामा तुम्ही मारता, परंतु तुम्हाला माहीत आहे का काही? ते म्हणले काय? अरे ती वाळी असं सामान्य नाही, तुम्ही मारतो म्हणालात पण मला भरोसा नाही. कोण म्हणते? सुग्रीव भरोसा करणं गेला, रामावर भरोसा नाही. आपला तरी आहे का? कामावर भरोसा आहे आपला, पण रामावर नाही. रामाने विचारलं आहे तरी तो कसा? सांग तरी, त्याचं बळ काय, बुद्धी काय, सांग. म्हणले दुंदोबी नावाचा राक्षस, त्याला बुक्कीनं मारून टाकलं म्हणे. मग आणि त्याचं जे प्रेत आहे, मड आहे, ते सापळा आहे शरीराचा, ते पायाच्या अंगुठ्यानं जे नवचल पायानं त्याच्या हातानं ते मरू शकते. म्हणजे एवढी शक्ती कोणात आहे? वाळीमध्ये आहे. राम म्हणले ठीक आहे चल. गेले. असं ते प्रेत पडून होतं, त्याच्या खाली पाय दिला, असं उचलून हे केलं. असं 3 बार त्याला काय म्हणतात त्याला तोललं असं आणि त्याला टाकून ते जाऊन पडलं ते दूरच्या दूर. म्हणजे आता भरोसा आहे तुला? सुग्रीवाला विचारलं. सुग्रीव म्हणला नाही. का नाही आता? म्हणले जेव्हा वाळीनं याचं शरीर उचललं होतं तेव्हा याच्यामध्ये रक्त, मांस, मज्जा हे होतं म्हणला मटेरियल. आता तुम्ही उचलला होते वाळून गेलेला आहे, शुष्क आहे, मला भरोसा नाही. हां, आता तुला भरोसा कसा देऊ मी? आता स्वतः परमात्मा येऊन सांगायला तरी भरोसा नाही, आपणाला तर मनानं भरोसा करायचा आहे, कसा होईल? ते म्हणले मग दुसरं काहीतरी सांग भरोसा यायसारखं. म्हणले ते 7 ताडाचे झाड आहेत ना, एक इकडं आहे, एक इकडं आहे, एक इकडं, एक इकडं, असं लाईनमध्ये नाहीत. एकाच बाणानं ते विषम असलेले ताड वृक्ष एकाच बाणानं छेदन करेल, त्याच्या हातानं वाळीचा मृत्यू आहे. आता हे शक्य आहे का? राम म्हणले ठीक आहे. काढले, धनुष्याला बाण लावले. लक्ष्मण होता जवळ. लक्ष्मण म्हणला दादा हे कसं? आता ते म्हणला तू जवळ तरी आहे माझ्या. लक्ष्मण जवळ आले. लक्ष्मण शेषाचा अवतार आहे आणि पृथ्वी कोणाच्यावर ओझा आहे? शेष भगवान. लक्ष्मणाला सांगितलं की तूच आहेस नाही धरणारा पृथ्वी. मग झाडं कशावर आहेत? हे नीट करायचं काम कोणाचं? म्हणून धनुष्याला बाण लावला आणि इकडं हळूच लक्ष्मणाचा पाय तुडविला रामानं. असं जोरशे तुडीला बरोबर त्या असं अंग चोरून घेतला लक्ष्मण. जसं अंग चोरलं की तशी पृथ्वी अशी सरळ झाली. टाकून दिला बाण थाड आणि एकाच बाणामध्ये. म्हणजे आता सांग भरोसा आहे? वाटायला पण गॅरंटी तर नाही आहे. आता काय करा? आता काय सांगावं लागेल? आता सांगा. जन्मल्यापासून आतापर्यंत मी उपाशी मेले नाही. मेलो? मारलं नाही उपाशी? आतापर्यंत कधी त्रास झाला नाही तुम्हाला? सगळं सहन करीत आलो. पावसातून वाचला, उन्हातून वाचला,
हिवातून वाचलं, आतापर्यंत मरू दिलं नाही. कोण मरू दिलं नाही? मग आता तरी भरोसा आहे का? 80 वर्ष झाले कोणाकोणाचं तर अजून उपाशी मेल नाही, ते बी म्हणते काय खावं लागेल आता पुढे. भरोसा आहे त्याला? म्हणून आपण आपला भरोसा कोणावर पाहिजे? देवावर पाहिजे, रामावर पाहिजे. आणि नेमकं त्याच्यावरच आपला भरोसा नाही असले माणसं आपण. तेव्हा भरोसा आला सुग्रीवाला. हां म्हणले ठीक आहे, आता मी युद्ध करतो. आता उगाच हो म्हणून जाऊन ते मारून टाकते. बरं सुग्रीवा हे सांग म्हणले, तू वाळी ह्या पर्वतावर कसं काय येत नाही? म्हणले वाळीला श्राप आहे. कोणाचा श्राप आहे? म्हणजे ऋषीचा श्राप आहे. कोण्या ऋषीचा श्राप आहे? मतंग ऋषीचा श्राप आहे. ऋषीला काय हे श्राप देण्याचं काय कारण सांगतो. म्हणले जेव्हा दुंदुभी नावाचा राक्षस मेला, त्याला असं पायावर असं तोलून टाकून दिलं, तेव्हा ते मड असं चाललं होतं वाऱ्यानं, तर त्या राक्षसाचं रक्त मतंग ऋषीच्या आश्रमावर पडलं. छी 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 छी, हे कोण रक्त आहे? राक्षसाचं रक्त आहे, अपवित्र झालं, अशुद्ध रक्त आहे. म्हणून मतंग ऋषीला राग आला आणि श्राप दिला की हे कोण टाकलं हे प्रेत, त्याला ह्या पर्वतावर जर आला त्यानं तर त्याचा मृत्यू होते. असा श्राप कोण दिला? मतंग ऋषीनं दिला. म्हणून ऋष्यमुख पर्वतावर वाळी जाऊ शकत नाही. मग हे तुला कसं कळालं की मतंग ऋषीनं श्राप दिले म्हणून? तर त्यांनी सांगितलं की आम्ही पळून जाताना देवर्षी नारद मुनी भेटले मला, आणि त्यांनी सांगितलं की ह्या पर्वतावर तुला राहू शकतोस, बाकी कुठेही तुला जगणं शक्य नाही. पाताळात जरी गेलास तरी वाळी शोधून काढते तुला. फक्त एकच जागा आहे, ऋष्यमुख पर्वतावर तू राह. नारद मुनीच्या वचनावर विश्वास ठेवल्यामुळे, संतांच्या पायावर विश्वास ठेवल्यामुळे, संतांची या पायी विश्वास ठेवलो म्हणून मी वाचलो रामा. आणि संतांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे रामाची भेट झाली. त्यागामुळे राम भेटले, संतांच्या शब्दामुळे राम भेटले. तर सुग्रीवाला राम फुकट भेटले नाहीत. रामाचं काही बंध नव्हतं, पण याच्या मागे असं होतं, भूमिका होती. तर ठीक आहे म्हणले, ही कथा झाली. सुग्रीव मैदानात उतरला, युद्धाची सुरुवात झाली. सारे ऋषी मुनी देवता स्वर्गाहून लोक बघायला आले, युद्ध बघायला. असं घमासाण युद्ध चालू झालं. थडका धडका, बुक्की, लाता, कधी कधी आकाशात उडून वरच्या वरीच युद्ध व्हायचं, कधी जमिनीवर व्हायचं. जमीन हादरू लागली, निहा उठू लागला, आवाज येऊ लागला दूर दूरपर्यंत. जसं ते ब्लास्ट करतात बघा बॉम्ब, हिरी फोडताना कुठवर आवाज येते, तसा आवाज येऊ लागला त्यांचा. जमीन हलायला लागली अशी. असं दोघांचं युद्ध चालू होतं. राम काही मारच ना त्याला. थकून 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 गेला सुग्रीव. आणि तेव्हा वाळीनं आपला जो हार होता गळ्यामध्ये, विजयमाला, ती दाखवली त्याला. तर ह्याची शक्ती क्षीण होऊन गेली सुग्रीवाची. नाही तर दोघं समान बळ होतं दोघांचं. आणि तेव्हा सुग्रीवाला कळालं की आता आपली शक्ती क्षीण झाली आणि वाळी मारल्याशिवाय राहत नाही, आणि राम काही आता करत नाही म्हणलं. तिथून उडून जाऊन ऋष्यमुख पर्वतावर पडला. की माहीत होतं की आपणाला वाचायचं असेल तर कुठं पडावं? ऋष्यमुख पर्वतावर जाऊन वाळी सुग्रीव पडला, प्राण वाचला. राम तिथं आले, रामाला बोलायला तयार नाही. कोण? सुग्रीव. धोका दिलास म्हणतो, मारतो म्हणून मला पाठवून दिलास. अशी मैत्री असती काय? हे खरं आहे का तुमचं? इत्यादी चर्चा करून त्यांच्याशी चर्चा होऊ लागली. रामानं सारं ऐकून घेतलं.
त्याने म्हणलं राम बोल ना आता, तुझ्या भरोशावर मी मरून जाणार, माझा मृत्यू होणार. बरं झालं टळलं की मी ऋषमुख पर्वतावर आलो समजून, नाहीतर आज मेलो असतो. काय केलंस तू, खोटं बोलतोस का? मग रामाने सांगितलं तुझा आक्रोश कमी कर, राग कमी कर. रागात निर्णय कोणीही घेऊ नये, कोणताच बरोबर राहत नाही. तेव्हा त्याने शांत झाल्यावर रामानं सांगितलं की सुग्रीवा, अरे तुम्ही तुमचं दोघाचं समसमान बळ, शीळ, रूप, रंग, ढंग सगळं एकसारखी, वेशभूषा सारखी आहे. तुम्ही जेव्हा दोघं एका जागी भेटता तेव्हा वाळी कोण, सुग्रीव कोण हे लक्षातच येत नाही. समज मी जर बाण मारलो आणि ते जर वाळीच्या जागी सुग्रीव निघाला तर, शरणागताला मारलं तर मला बी माझा प्राण द्यावं लागते, मी वाचू शकत नाही. असं संकट मला होतं. तुमच्या दोघांची ओळख मला होत नव्हती. मग काय करायचं? तर आता हनुमानजीला बोलून घेतलं, लक्ष्मणाला बोलून घेतले, म्हणले याच्या बी गळ्यात माळ घाला. रामानं जवळ घेतलं, आलिंगन दिल्याबरोबर त्याचे जे क्षत विक्षत झालं होतं शरीर सारं तंदुरुस्त होऊन गेलं. पूर्वीपेक्षा अजून शक्ती, बळ, स्फूर्ती सुग्रीवामध्ये प्रदान झाले, डबल आले. आणि सांगितलं की हे माळ तुझ्या गळ्यात घालायचे. कमळाचे फुलं आणले आणि एका एका पाकळीवर त्यांनी राम 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 लिहिलं त्याच्यावर, आणि ते माळ सुग्रीवाच्या गळ्यात घातले. गळ्यात घालून पुन्हा म्हणले आता होय मैदानामध्ये. असं सुग्रीवाला तयार केलं. कोण? रामानं. आता पुढच्या रविवारी पाहू की वाळीचा वध कसा होते. काय नाही, राम मारतात त्याला, पण एवढी गॅरंटी करावं लागली. तेव्हा राम तयार, सुग्रीव तयार झाला, भरोसा करायला तयार नव्हता. तर याच्यामध्ये आपणाला एकच सांगायचं आहे की अशुभ कर्माचं फळ दुःख आहे, शुभ कर्माचं फळ सुख आहे. सुख आणि दुःख आपल्या जीवनामध्ये काय येतात? तर ह्याच्यामुळे येतात. तर आता जे क्रियमान आहे, आता जे करायचं आहे, तर नवीन जे काही करायचं आहे ते तुमच्या हातामध्ये ईश्वरानं स्वातंत्र्य दिलेलं आहे. करायचं की नाही करायचं ह्याचं स्वातंत्र्य आहे. होऊन गेलेल्या केलेल्या कर्माचं स्वातंत्र्य तुम्हाला नाही. कर्मण्येवाधिकार असते, कर्म करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, पण होऊन गेलेल्याच्या फळाचा तुम्हाला अधिकार नाही. ते देईल तेच तुम्हाला भोगावं लागते. तर असं शुभाशुभाचा विचार कुठं मिळते? सत्संगला कशासाठी येणार सांगा? शुभ अशुभ कर्म. एक मावशी म्हणली, महाराज माझा नवरा दारू सोडावं म्हणून मी सत्संग करालो. लई जर सत्संग करशील ना त्याच्यासाठी तर ते महाराजालाच पाजवायचा प्रयत्न कर, ते सोडणार नाही. भाई याच्यासाठी सत्संग नाही, सत्संग तुम्हाला सुधारण्यासाठी आहे. शुभ अशुभ, योग्य अयोग्य, सारा साराचा विचार तुमच्या लक्षात यावा याच्यासाठी हे सत्संग आहे. तर सत्संग करत जा, तर या विचारानं करत जा. कृपया आज वृक्षारोपण कार्यक्रम आपल्या इथे ठरलेला आहे. इच्चोडा या मंडळमध्ये इकडे माधापूर रोडकडे स्मशानभूमी आहे, साई मंदिर, साईबाबा मंदिराकडं, त्या मंदिराकडं आपणाला जायचं आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी तिकडं या. तिथं बी सत्संग थोडंसं आणि आहे ना हनुमान चालिसा तिथंही करायचा आहे. भूत पिशाच निकट नाही यावे म्हणून हनुमान चालिसा तिथं करायचं आहे. ज्याला ज्याला भूताचं भेव वाटते त्यांनी तिथं या. ज्यांना काम असेल, शक्य नसेल ते घरला जा. आणि आता आपणाला इथून प्रसाद घेऊन लगेच त्या कार्यक्रमाला जायचं आहे. खड्डे करून तयार आहेत.
झाडायसाठी हो. त्याच्यामुळेच थांबलो मी. हे खड्डे केल्यावर आम्ही कशाला यावं. तर प्रत्येकाने एका एका त्याच्यामध्ये झाड लावायचं. गेल्या गेल्या 5 मिनिटामध्ये झाडं लावून होऊन जावं काम. आणि त्याच्यानंतर एक 5-10 मिनिट आपण तिथं भेटू, सत्संग वगैरे करू, हनुमान चालीसा करून आपल्या आपल्या घराला निघून जायचं आहे. तर झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला